आमच्या दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा. हाय नमस्कार. आता चाललेत कोकणातला शिमगा. बघा मुलगा निघालाय यायला. आम्हाला आधीच सोडलं होतं, तुम्ही बघितलं. तुम्ही लाईनीत माझे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला मागचं पुढचं सगळं समजेल बरोबर. आणि मग आम्ही पुढे आलो. आता मुलगा येतोय. हा बघा आला ना, तू जवळजवळ रात्री 12:30 वाजता आले हे लोक. तर बसलाय तो. तर अतिशय खुश असतो गावी येण्यासाठी. आणि अगदी काय बघा काय स्टाईल. असं सगळं चाललंय. असं मी पालख्या वगैरे येतात ते चालूच असतं गावाला. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या चुलीवरचं मटण आणि रस्सा बघायचा आहे तुम्ही. तो झाल्यानंतर माझ्या मामाच्या नातवाचं वारसं होतं, त्याच्या मुलीला मुलगा झाला. थोडंसं ते दाखवणार आहे मी वारसं, ते बघा. आणि आपला शिमगा बघा. आता ही पालखी आली होती आमच्याकडे. त्याची ओटी वगैरे बघा. आतले देव बघा काय प्रसन्न वाटतं हो आतमध्ये. अक्षरशः देव ते दारात उभे आहेत आणि आपण त्या ओटी भरतोय, आरती करतोय. काही पालख्या आतमध्ये येतात, ओटीवर बसतात, काही नाही बसत नाहीत. कारण लोक पण अहो चालून आणि त्या उन्हातून वगैरे थकलेली असतात. पण खरंच खूप हे सुख, एवढी लोक त्यांचं ते तेवढं हे दाखवतात, म्हणून हे सुख आपल्याला पण घेता येतो. एवढी पालखी उन्हात अनातून फिरवायची असं. आता काय आहे, सणाच्या दिवशी आले गोडाचं जेवण, त्यामुळे आज संडे आहे तर ठरवलं चला मटण बनवूया. म्हणून चुलीवरती मटण केलंय सुकं आणि रस्सा केलाय. थोडासा दाखवते धावत बघा. पालखी गेली. किती म्हणजे अंधार पडलाय. दिवसभर पालखी घेऊन फिरत असतात. आता आपण थोडा रस्सा बघूया. टोप ठेवलेत आपण, त्याच्यात तेल घालायचं. आणि ह्याला कोकणी मसाला लागणार आहे. कोकणी मसाला बघते, लिंक देते मी तुला कोकणी मसाल्याची. बाकी तुम्हाला माहितीच आहे कोकणी मसाला कसा असतो. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये माझा कोकणी मसाला दाखवला आहे. कांदा खोबरा भाजून घ्यायचा आहे, आलं लसूण. आता हे आलं लसूण टाकले. मसाल्यात घेतला असेल तर वरून नका घालू, पण वरून घालण्याची मजा वेगळीच असते. तेलामध्ये आपण घातले, तिखट घातले, हळद घालायची. आणि मी मटण आहे ना लसणाची फोडणी देऊन चुलीवरती छान शिजवून घेतले. अगदी व्यवस्थित छान मस्त मऊ केले. आणि आता आपल्याला मग मटण काय फोडणीला द्यायची आता गरज नाही, वरून घालायचं. आता हा कोकणी मसाला घातला, कांदा खोबऱ्याचा मसाला घातला आहे. छान तो फ्राय करून घ्यायचा. याच्यामध्ये आपण मटण मसाला मिळतो तो घालायचा. नसेल तर चिकन मसाला घाला, काही घाला चालतं. गावाला ना कसंही करा, मस्त टेस्ट येते. हळद घातली आणि तेलावरती मसाला छान फ्राय करायचा. आता हा आपला कोकणी मसाला असतो तो ऑलरेडी असाच आपण भाजलेला असतो, कांदा खोबरा. त्यामुळे आपल्याला काही तेवढीशी गरज वाटत नाही, लवकर फ्राय होतो आपला मसाला. बघा आपण टाकता सगळं फ्राय झालं आहे. आता मसाला छान फ्राय झाला आहे. वरून टोमॅटो घातलं, मीठ घाला की आपल्या मसाल्याला छान मस्त रंग येईल मीठ पडला की. आणि आपला मसाला तयार. धणा जिरा पावडर घातली आहे. पातळ आहे ना हे, पातळ असल्यामुळे आपण धणा जिरा पावडर थोडं जास्त घालायची. आणि तुम्हाला मी म्हटलं चिकन मटण मसाला जे असेल तुमच्याकडे ते घाला, मीठ घाला, छान परतवून घ्या आणि पाणी घाला. पाणी गरम असेल तर चालेल, नाही तर थोडं थंड पाणी करून घाला तर ते बरोबर लेवल होईल. आता आपण मटण घालूया. छान नळ्या बिळ्या अशा मी सगळे असं एकत्र शिजवून घेतलं. आता थोडं मी ते हड्डी बाजूला करणार आणि त्याचं हे मस्त आहे बघा. हे सगळं मटण मी चुलीवर शिजवून घेतलं. हे मी सकाळीच फोडणीला दिलं, त्यामुळे मला तुम्हाला दाखवता नाही आलं, कारण घाईच असते आपली सकाळी, तुम्हाला माहिती आहे. आणि सगळं असं हड्डी जेवढी आहे त्याचं मी छान रस्सा करते. अगदी छान उकळून मस्त. वा काय मस्त लागतो रस्सा, काही बोलू नका, इतका छान.
आता हे मसाल्यात थोडंसं परतून घ्यायचं आणि पाणी घालायचं. थोडं पातळ, ह्याच्यामध्ये आपण पातळ करत असू ना, सूपसारखं, अगदी सूपसारखं नाही, हे छान भातावर घेता येतं आणि छान मस्त असं गरम गरम पिता येतं. आता हे झाकण ठेवलं, त्याच्यात पाणी घालते. त्यातलं पाणी मग त्यात घालायचं. पाणी आपल्याला घालायचं आहे, एवढंच पाणी आपल्याला पुरणार नाही. आपल्याला पाणी व्यवस्थित घालायचं आहे, कारण आपल्याला पातळ रस्सा बनवायचा आहे आणि थोडंसं सुकं आपल्याला चुलीवर बनवायचं आहे. असं बघा कसं मिळून आलंय, मसाल्यामध्ये अगदी सगळं मुरलंय. आता वरती पाणी आहे, ते आपण त्याच्यात टाकायचं आहे आणि थोडं वरून पाणी घालायचं आहे. जेवढी आपल्याला क्वांटिटी हवी तेवढी घालायची. तर मुलांना काय पातळशी, म्हणजे पातळ हल्ली कोणी खायला तर हे आम्हीच खातो, म्हणून हे आमच्यापुरतंच बनवते. मस्त कलर पण छान आलाय आणि गावाला ना खूप मस्त चव लागते. अहो खूप छान. आता बघूया चुलीवरचं सुकं मटण. छान कढई ठेवली, चुलीत छान व्यवस्थित विस्तव करायचा आणि मग तेल घालायचं 2-3 चमचे. कारण मटणाला कसं कमी तेल असलं चालतं, कारण मटणाला खूप असं तेल सुटतं, त्यामुळे कमी असलं तर चालतं. म्हणून मटणाला कसं कोलेस्ट्रॉल असतं, ज्यांना कोलेस्ट्रॉल आहे त्यांना मटण खायला नाही सांगतात, कारण मटणाला ना असं तेल सुटतं. जसं चिकन कसं खडखडीत होतं ना, तर हे असं मिळून येतं. छान ठेवलं आणि चांगले मोठे 3 कांदे कापून घेतले आणि ते तेलावरती फ्राय करते. हे मी तुम्हाला मटण म्हटलं ना, शिजवून ठेवले, छान अगदी नरम छान शिजवून ठेवले मी. काही नाही, लसणीची फोडणी दिली, थोडीशी हळद घातली आणि थोडं मीठ घातलं आणि ते छान शिजत होतं मस्त चुलीवरती. आता छान कांदा परतवून घेतला. तिखट घालायचं, गरम मसाला घालायचा. गरम मसाला नसेल तर चिकन मसाला, मटण मसाला कोणताही चालेल. मस्त आता फ्राय करायचं. कांदा थोडासा नरम होऊन द्यायचा. हळद घातली, अगदीच नरम नाही, अगदीच लाल होऊन नाही द्यायचा, थोडा नरम होऊन द्यायचा. पण ह्याच्यामध्ये आता आपण हे सुकं करतोय ना, म्हणून त्याच्यामध्ये धणा जिरा पावडर अगदी 1-1.5 चमचा, मोठे 1-1.5 चमचा घ्या. आपलं टेबलस्पून असतं ते. आपल्याला ह्याच्यात धणा जिरा पावडर जरुरी आहे. आणि तुम्हाला सांगते, विकतची धणा जिरा पावडरपेक्षा आपण घरी केलेली असेल ना तर खूप छान. त्याच्यामध्ये मग थोडीशी काळी मिरी घ्यायची. आपण धणे आणि जिरं पावडर करतो तेव्हा त्याच्यामध्ये काळी मिरी घ्यायची. आता आलं लसूण घ्यायचं, तेही चांगलं 1-1.5 चमचा घ्यायचं. मस्त तेलात तेही फ्राय करून घ्यायचं. आता आपलं सगळं कांदा आणि सगळे मसाले घातलेले आहेत, ते आपले छानसे मिळून आलेले आहेत. आपण 3 मोठे कांदे घेतले, 2 मोठे टोमॅटो किंवा लहान असतील तर 3 टोमॅटो असं घ्यायचं. चुलीवर बघा, चुलीवर खूप छान चव लागते, त्यामुळे मुद्दाम मी तेवढ्या कामासाठी चूल पेटवते. आणि आता हे फक्त जसं आपण कांद्या खोबऱ्याचं वाटण असतं ना, तर ते कसं घेतो तसं ह्याच्यात हा मसाला आहे. फक्त खोबरं आणि लसूण, तर आलं लसूण तर आपण टाकले, त्यामुळे नुसतं खोबरं आहे आणि कोथिंबीर, 1-2 मिरच्या आहेत. तुम्हाला हव्या तर मिरच्या ऑप्शनला आहेत. छान असं सणसणीत तिखट हवं असेल तर 2 मिरच्या घाला. मी 2 मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आणि आपलं ओलं खोबरं घेतले. तुमची जेवढी क्वांटिटी असेल ना तेवढं खोबरं घ्या. हे आपण सगळं टाकलं आणि हे छान सगळं असं परतून घ्यायचं. खोबऱ्याने कसं आपण वाटून घेतलं ना की चांगलं मुरून येतं. तुम्हाला झालंच नाही वाटतं आलं
तर किसलेलं असलं घातलं वरून तर चालेल, पण त्याची मजा आणि ही मजा वेगळीच असते. आता छान सगळं परत आहे. खोबरं पण बघा ओलंच आहे, भाजलेलं वगैरे नाही, मग ते तेलावर छान परततं आहे ना, तर मस्त. अगं त्याच्यात कोथिंबीर घातलेली आहे, मिरची घातलेली आहे, तर ते एक वेगळीच टेस्ट सोडतं. आता बघा छान मिळून आलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. चुलीमध्ये विस्तव थोडं छान करायचा खाली. आता हा आपला मसाला झाला. ह्याच्यात आता आपण शिजवलेलं मटण घालायचं. सगळे मसाले छान परतले. आता मटण घालायचं. तेही आपण छान शिजवून घेतलेलं आहे. हे आता छान मसाले, कांदा वगैरे आणि आपलं मटण छान मिळून आलेलं आहे. थोडा वेळ असं चुलीवर ठेवलं. छान चुलीत विस्तव करायचा. आणि आता आपण ह्याच्यात टोमॅटो घालूया. टोमॅटो छान परतला की मीठ घालायचं. अगदी चूल नसेल तर गॅसवरही केलं तरी काही हरकत नाही आहे. बघा सगळं कसं छान मिळून आलंय. आता थोडं झाकण ठेवूया आपण. एक 5-6 मिनटं झाकण ठेवलं, जास्त नाही. मस्त तेल सुटलं. थोडी कोथिंबीर घातली वरून. असं छान आपलं सुकं नंतर तुम्हाला मी म्हटलं इकडे आला, मला घेऊन इकडे आले. त्याच्यामध्ये बारशाची तयारी सगळी पाण्यात घालायची चालू. हो, नद घालू देतात. सगळे मंडळी जमले की मामाची मुलगी, तिला मुलगा झालाय. आता मामा मामी उभे आहेत. मामा मामी म्हणजे मुलीचे भाऊ आणि भाऊजे, बाळाचे मामा मामी. माहेरची ओटी भरली. आता ही बहीण आहे, चुलत्यांची मुलगी, मोठ्या मामाची मुलगी. ही मोठी मामी बसले. माझ्या आईचे मावशीची मुलं आहेत. ही मावस मामा आहे. ते 4 मामा होते. 4 मामा आहेत. म्हणजे या 4 नंबर मामाचा नातू आहे. आता पाळण्यात घालायचा प्रोग्राम चालू आहे. 5 वेळा पाळण्याच्या खालून वरून असं गोपाळ घ्या, कृष्ण घ्या, द्या, असं सगळं करून आता बाळाचं नाव बघा, जवळ जा ना. आई बाबा जवळ जा ना जरा.
हे बाळाचे मामा मामी. ही काकी आजी, बाळाची आजी आजोबा. खाली हात लाव, पाय बघा लागले, पाय अडकले. असा सगळा बारशाचा समारंभ पार पडला. जेवण झाली आणि घरी आम्ही नव्हतो तिघही, फक्त सुनबाई घरी होती. देवाला नैवेद्य दाखवायचा होता, खाली पड, खाली पड. तो आमच्या बाबूने दाखवला. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओ बघा. आता पुढे आपल्याला होळी दाखवायची आहे. कोकणातली होळी. होळी रे होळी पुरणाची पोळी. बाकीच्या व्हिडिओ बघायचे असतील तर मी लिंक देते, त्या बघा. नमस्कार.